हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल। कैसे हैं आप सब लोग। आज है होली, सो आप सबको होली की ढेर सारी शुभकामनाएं। सो आज होली है, आज तो कुछ स्पेशल बनेगा एंड महाराष्ट्र में है तो महाराष्ट्र स्पेशल तो होना बनता है, राइट। एंड ऑल माय महाराष्ट्रियन फ्रेंड्स जिनको पता है कि आज क्या ही बनेगा, राइट। आज बनेगा पुरणपोळी, राइट। चलो, तो आज मेरी फ्रेंड की तरफ से इनवाइट था कि आज हम पुरणपोळी बनाएंगे, तो आप आ जाइए। तो मैंने सोचा व्हाई नॉट, चलो बनाते। गाइस, आप इनसे पहले मिल चुके हैं, ये मेरी फ्रेंड है प्रियंका। मग आज काय स्पेशल? आज होळी स्पेशल पुरणपोळी बनवू। अरे वाह, चला किचन मध्ये। चलिए फिर स्टार्ट करते हैं कोकम शरबत के साथ। हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली, इकडे गुळ फोडून घेतलाय, हे पीठ मळून घेतलंय। चला मग करूया। गाइस, अब आप देख सकते हैं कि हमने जो है दाल अलग कर लिया है एंड पानी अलग, और पानी का एक बढ़िया सा रेसिपी बने। अर्धा किलो डाळ आणि त्याच्यात अर्धा किलो गुळ। आणि हा कशाला ठेवले आपण एक्स्ट्रा पाणी? हे आपल्याला कटाची आमटी करायची। ओके। बडीशेपची पावडर, सुंठ पावडर, आणि विलायची पावडर। हे सगळं तुम्ही अंदाजेच टाकतायत ना? हो। आता हा गुळ ह्याच्यात विरघळवून घ्यायचा, परतून घेऊ। किती वेळ लागणार? अजून 5 मिनिट? अजून 5 मिनिटं लागतील। हे वाटून घेऊ। हे गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं। रेडी आहे पोळी करण्यासाठी। आता पोळी करूया। बनवायला घेऊ आपण। ह्याच्यात पिठात काय काय ऍड केलेलं आहे? पिठात थोडीशी हळद, किंचित हळद टाकली। ओके। छान कलर येतो पोळी भाजल्यावर। आणि थोडंसं मीठ। जवस पण टाकले? हा, गव्हाचं पीठ दळताना मी थोडे जवस टाकले, थोडं हेल्दी। आता पोळीचं हे तयार झालेलं आहे, लाटून घेऊ। पोळी लाटून घेऊ। बघा किती छान आणि स्मूथ लागत आहे। आता आपण भाजून घेऊ पोळी। तवा तापलेला आहे आपला तवा तापलेला आहे, थोडंसं तेल मी टाकून घेतलं। तुम्ही तूप वापरलंय ना? हा। मस्त खमंग वास येतो। बघा पोळी। हे
हे बघा छान कलर आलेला आहे पोळीला. तयार आहे आपली पोळी. मस्त छान. आता आमटीचं वाटण तयार करायला घेऊ. इथे मी कांदा परतलाय. कांदा परतल्यावर त्याच्यात आपण आलं, लसूण, खोबरं सगळं लालसर परतून घ्यायचं. थोडी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरवर वाटून घ्यायचं. लाल परतून झालाय. आता आलं आणि लसूण परतून घेऊ. लसूण छान असं लालसर परतून घेऊ. खोबरं असं लालसर परतून घ्यायचं. घेऊ. तयार आहे. हा मसाला घरचा होममेड आहे आणि हे कलर साठी काश्मीरी लाल तिखट. छान. तर आता आम्ही काय करणार? फोडणी. आता आधी फोडणीला देऊ आपण. आपण इथे टोमॅटो परतून घेऊ. टोमॅटो छान मऊ परतून घेऊ. टोमॅटो चांगला परतून झालेला आहे. आता आपण मसाला टाकू. मसाला छान परतून घेऊ आणि ह्याच्यात आपण वरून गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्यामुळं छान तर्री येते. थोडंसं पाणी टाकायचं. वाटण घालू ह्याच्यात. वाटण पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. छान कलर आले. हो. आता हे वाटण पण आपण चांगलं परतून घेऊ. डाळीचं शिजलेलं पाणी ज्याला कट म्हणतात ते टाकून घेऊ. आपली तयार झालेली आहे. बघा छान तरी पण आलेली आहे. मस्त. चलिए अब बारी है टेस्टिंग की. देखिए यहाँ पे उन्होंने, मेरी फ्रेंड प्रियंका ने कितने अच्छे से प्लेट सजाई है. और मैंने जो है पहला बाइट जो है वो दूध के साथ लिया था एंड सच बताओ एक नंबर लग रहा था दूध के साथ. आप जो है आमटी के साथ में भी एंजॉय कर सकते हैं. आज तो मेरी फ्रेंड ने मुझे बहुत स्पेशल फील कराया है एंड थैंक्स टू हर. एंड आज जो है होलिका दहन था तो हम होलिका पूजन और दहन देखने के लिए चले गए. सो गाइस ऐसा रहा आज का मेरा दिन. तो प्लीज़ अगर आपको आज का मेरा व्लॉग पसंद आया तो लाइक, शेयर, कमेंट करना ना भूलें. टिल देन बाय बाय.